Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हायकोर्ट लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये मोठा गोंधळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसोबत अभिजित दिपकेंचा ठिय्या. लेखी आश्वासन मिळेपर्यंत परीक्षा केंद्र सोडू नका, दिपकेंचं आवाहन. अभिजित दिपकेंसह शिष्टमंडळानं जिल्हा न्यायाधीशांची भेट घेतली. हायकोर्ट परीक्षेमधील घोळावरून दिपकेंच्या सरकारकडे 4 प्रमुख मागण्या. फेरपरीक्षेच्या लेखी आश्वासनासह टेंडर दिलेल्या कंपनीवर कारवाईची मागणी. हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेचा पॅसेज लीक झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. टायपिंगसाठी देण्यात येणारा पॅसेज आधीच व्हॉट्सअपवर व्हायरल. दिपकेंनी फोटो दाखवला. विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगर, पुणे, कल्याण, भंडारा, नांदेड आणि वाशिममध्ये विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट. हायकोर्टाच्या ऑनलाईन परीक्षा केंद्रावर सर्व्हर ठप्प, कम्प्युटर बंद असल्याच्या तक्रारी. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानंतर राऊतांचं मोठं वक्तव्य. गोपीनाथ मुंडेंचा भाजपमध्ये छळ झाल्याचाही आरोप. गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनामध्ये आदर. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014ला आम्ही निवडणूक हरलो नसतो. पृथ्वीराज चव्हाणांचा दावा. देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मोठं होऊ दिलं नाही. मनोज जरांगेंचा आरोप. मराठ्यांनी शिंदेंना, अजित पवारांना तळ हातावर उचललं. मला कोणतेही राजकारण करायचं नाही, जरांगेंची प्रतिक्रिया. अचानक कोणताही निर्णय होऊ शकतो. सरकारनं डाव टाकल्यास मीही डाव टाकणार. मनोज जरांगेंची भूमिका. 29 ऑगस्टला अंतरवालीतून आंदोलनाची हाक. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांच्याकडून वाराणसी विमानतळावर मिसफायर. सुरक्षा तपासणी दरम्यान पिस्तूलमधून अचानक गोळीबार. एका महिलेसह 2 जण जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. जयकुमार गोरे कॉप्या करून पास झालेले मंत्री. पत्रकार परिषद घेताना जरा शुद्धीवर रहा. सुषमा अंधारेंची टीका. तर जो आपल्या मार्गामध्ये येतो त्याला सोडत नाही. जयकुमार गोरेंचा विरोधकांना सूचक इशारा. अमित ठाकरेंकडून एजंट भावेश कावरेची कान उघडणी. वादग्रस्त जाहिरातीनंतर भावेश कावरेनं मुंबईकरांची माफी मागितली. मांसाहार करणाऱ्यांना घर नाही अशा जाहिरातीवरून वाद झाला होता. संजय राऊतांकडून नाशिकमधील रस्त्यांची पाहणी. भाजपनं महापालिकेमध्ये गुंडांच्या टोळ्या बसवल्यात. नाशिकचं स्मशान केलं. नाशिकमधल्या खड्ड्यांवरून संजय राऊतांचा हल्लाबोल. मंत्री उदय सामंतांकडून चाकण एमआयडीसीमध्ये पाहणी. सामंतांकडून अधिकाऱ्यांना रस्ते दुरुस्तीच्या सूचना. सामंतांच्या दौऱ्यामुळे मध्यरात्रीच रस्त्यांची डागडुजी केल्याच्या चर्चा. आजपासून कोणी मुंब्रा म्हणायचं नाही. हिंदू मुंब्रा देवीच म्हणणार. मुंब्र्यातील कावड यात्रेमध्ये नितेश राणेंचं विधान. तर मुंब्रा देवीवरूनच मुंब्रा रेल्वेचं नाव. जितेंद्र आव्हाडांचं उत्तर. राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस. अमित शहांबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्याची तक्रार. तर इडियट म्हटल्यानं नोटीस पाठवणारं सरकारच मूर्ख. संपूर्ण कॅबिनेटला इडियट म्हणत संजय राऊतांकडून आव्हान. मतांसाठी काँग्रेस पक्ष वंदे मातरमला विसरला. थोडी तरी लाज शिल्लक असल्यास काँग्रेसनं देशाची माफी मागावी. अमित शहांचा काँग्रेसवर घणाघात. अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएची नोटीस. पान मसाल्याच्या जाहिरातीवरून कारणे दाखवा नोटीस. अन्न आणि औषध प्रशासनानं 3ही कलाकारांकडून स्पष्टीकरण मागितलं. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या डावामध्ये टीम इंडियाच्या 460 धावांवर 9 विकेट. देवदत्त पडिक्कलची 167 धावांची दमदार खेळी. तर केएल राहुल आणि ध्रुव जुरेलची अर्धशतकं. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.